रील बनवण्याच्या नादात एकाला फाशी बसल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरनं सोशल मीडियावर फाशीचा रील टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला आणि नातेवाईकांना व्हिडिओ काढण्यास सांगितला आणि गळफास घेण्याचा प्रयत्न करत असतानाच काही क्षणातच त्याला फाशी बसली। पण याच सुमारास व्हिडिओ करणाऱ्या नातेवाईकांनी त्वरित त्या फेट्याची गाठण दगडानं तोडली आणि त्याला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं। सध्या तो उपचारास प्रतिसाद देत असून प्रकृती स्थिर आहे। एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारा प्रकाश बुडा आणि त्याचा नातेवाईक असलेला मामा मिलन बुडा हे दोघे फाशी घेतानाचा रील काढण्यासाठी फेटा घेऊन सकाळच्या सुमारास जामखेड करमाळा रोडवरील खटकळीच्या झाडीत गेले। तेथे असलेल्या झाडाच्या फांदीला प्रकाश बुडा यानं फेटा बांधला आणि गळफास तयार केला। नातेवाईक मामा यास व्हिडिओ काढायला लावला। दरम्यान त्याने नेपाळी भाषेत रीलला साजेशा भाषेत बोलला आणि गळफास गळ्यात घातला। क्षणार्धात त्याचे गुडघे जमिनीवर टेकले। व्हिडिओ काढणाऱ्या मामानं प्रसंगावधान राखून फेट्याची गाठ दगडानं तोडली। तोपर्यंत मात्र प्रकाश बुडा हा बेशुद्ध पडला होता। नातेवाईक मामाने हॉटेल मालकास फोनवर घडलेली घटना सांगितली। त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना ॲम्ब्युलन्स घेऊन बोलावलं आणि उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केलं। डॉक्टरांनी तात्काळ उपचार चालू केले तर गळफास बसलेल्या मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही, त्यामुळे रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका टळला नसल्याचं सांगण्यात येत आहे। तर आजकाल सोशल मीडियासाठी वेगवेगळे मन वेधून घेण्यासाठी रील बनवायची एक मनोविकृत पद्धत आली आहे। स्वतःचा जीव धोक्यात घालून हे रील बनवले जात आहेत। रील बनवताना काळजी घ्या, जीव घेणे रील बनवू नका, असं मत सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध उद्योजक रमेश गुगळे यांनी व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहिल्यानगर।